ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आगामी निवडणुकांसाठी एकत्र येण्याच्या दिशेने पावलं टाकतायत। पण ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न या निमित्तानं चर्चेमध्ये आलाय। त्यामुळेच काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे। बघूयात या राजकीय घडामोडींवरचा हा सविस्तर रिपोर्ट। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। असं कुठलेही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये, त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना। या संदर्भामध्ये लवकरच निर्णय आम्ही घेऊ। काही आक्षेप आताच्या परिस्थितीतल्या राजकीय समीकरणाबाबत सर्वांच्या मनात आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच वादाची ठिणगी पडली। काँग्रेस सोबत असावी अशी राज ठाकरेंची इच्छा असल्याचा दावा संजय राऊतांनी केल्याने मनसेत नाराजी पसरली। आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू अशा भाषेत मनसे नेत्यांनी सुनावली। त्यामुळे राऊतांनी तातडीनं राज ठाकरेंना मेसेज करत आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचं म्हटलंय। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो। तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे, ही त्यांची एक भूमिका आहे। याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। असं कुठलेही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये, त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना। आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तर गोष्ट वेगळी। असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये। सकाळी जो आमचा सकाळचा भोंगा आहे ते म्हणाले की राज ठाकरेंना काँग्रेस पाहिजे असं म्हणाले, आणि आत्ता चालू आहे सगळं मीडियावर की मी असं बोललोच नाही, राजसाहेबांना मेसेज केला, मनसेकडून येतोय, आम्ही कधी हा विचार मांडलाच नाही। त्याच्यावरून ही जी काही आघाडी का जी युती म्हणतात ती काय आहे ते तुम्हाला सकाळी समजलेलं आहे। नाही, मला नाही माहिती। ऍडमिट केलं असेल तर त्यांना चांगली प्रकृती लाभो ही मी देवाजवळ प्रार्थना करतो। आगामी निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे निश्चित मानलं जातं। मात्र काँग्रेस मनसे सोबत कुठलीही तडजोड न करण्याचं धोरण घेताना दिसते। त्यामुळे एकतर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल अथवा काँग्रेस एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याचं समजतंय। काँग्रेसची सुद्धा आज बैठक झाली, त्यामध्ये चर्चा अशी झाली आहे की महाविकास आघाडीत मनसेला काँग्रेसकडून रेड सिग्नल आहे। मनसे सोबत कुठलीही तडजोड न करण्याचं काँग्रेसचं धोरण आहे। मनसे सोबत जुळवून घ्यायला काँग्रेसने नकार दिलाय। काँग्रेसच्या मतदारांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा होतो, मात्र काँग्रेसला फायदा होत नसल्याचा सूर आज बैठकीत निघाला। अल्पसंख्याक मतदार काँग्रेसपासून दूर जात असल्याचं मत आहे। कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस एकटी लढण्याच्या तयारीत। या संदर्भामध्ये लवकरच निर्णय आम्ही घेऊ। निश्चितपणे काही आक्षेप आताच्या परिस्थितीतल्या राजकीय समीकरणाबाबत सर्वांच्या मनात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका राज्यस्तरीय होत आहेत, त्यामुळे केवळ काय मुंबईचीच नाही आहे। आणि या संदर्भामध्ये जी भूमिका आहे बहुतांश लोकांचं, सगळ्या आमच्या जे काही नेते मंडळींचं या संदर्भामध्ये जवळपास एक मत आहे, परंतु आता मला असं वाटतं की त्याला मूर्त स्वरूप राष्ट्रीय स्तरावरती नेत्यांशी, आमच्या अध्यक्ष असतील, राहुल गांधीजींचे असतील, खरगे साहेबांशी यांच्याशी चर्चा करून चेन्नीतलाजी आणि प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिळून निर्णय घेतील, तो आपल्याला लगभग कळेल। आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात। पण ही फक्त सुरुवात आहे, येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल। मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या भूमिका परस्पर विरोधी आहेत। अशा परिस्थितीत ना राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होतील ना काँग्रेस मनसे सोबत जुळवून घेईल। त्यामुळे काही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवतील। जिथे मनसेची ताकद आहे त्या पालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील असं कळतंय। मात्र युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरेंनी काँग्रेसच्या भूमिकेचा नक्की विचार करावा असा सल्ला शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून दिला जातोय।
राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की येत नाहीत मला माहीत नाही, परंतु काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जे मराठी माणसाला त्रास देत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील. ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं. ते राहू सकाळी काय बोलतात, दुपारी काय बोलतात, संध्याकाळी काय बोलतात यावर फारसा विश्वास ठेवू नका. काँग्रेस पार्टीचे विचार राजसाहेब कधीच स्वीकारू शकत नाही. काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, जात धर्म पंथाचं राजकारण केलं, जातीवादाचं राजकारण केलं आणि त्यामुळे मला वाटते राजसाहेब कधीही काँग्रेसच्या विचाराला मजबूत करणारच नाही. काँग्रेसचा विचार हा या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी राजसाहेब स्वीकारणार नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी करो या मरोची लढाई. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना बंधू राज ठाकरे यांची साथ हवी आहे. मात्र हिंदी भाषिक मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेसही गरजेची आहे. तर मनसे महाविकास आघाडीत आल्यास काँग्रेसचे परप्रांतीय मतदार दुरावू शकतात. अशा परिस्थितीत मनसे हवी की काँग्रेस हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो उद्धव ठाकरेंनाच करावा लागेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.